तिकडे नांदेड जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 25 बिबटे आढळून आल्याची नोंद वन विभागाकडे झाली आहे। अर्धापूर तालुक्यामधल्या रोडगी, पांगरी, निमगाव, चोरंबा या गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय। शेतीमधल्या आखाड्यावरील पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्ष्य केलंय। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीमधली कामही खोळंबली असून शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। आमच्या त्या गाईचं वासरू खालेलं आहे। काल 2-3 दिवस झाले समजा वासराला आणि दुधाची गाय आहे आमची। एक तर गाय ते वासरू तर गेलेच, एक तर गायचं दूधही गेले। एका वर्षापासून बाळगावलो आम्ही तिला। दूध तर नाही जे आपण अजून 1 वर्ष पुन्हा बाळगावं लागणार आहे। आमचं तर नुकसान झालेलंच आहे। आपलं झालं इतर कोणाचं होऊ नये याच्याकरता वन विभागाने त्याची काय नोंद घ्यायला पाहिजे। रोजदार आहोत आम्हाला तर शेताला यावंच लागते। आमच्यासोबत असेच गडी माणूस राहू द्यावं लागले। नसा मग गडी माणूस नसलं तर घरीच रोजदाराला घरी राहता येत नाही। मग काहीतरी शासनानं करावं, आमची एवढीच इच्छा। रात्रीची लाईट शेतकऱ्यासाठी येते, ते दिवसाचंच भीतीचं वातावरण, पण रात्रीची लाईट दिल्यानं नाही गेला जाणं, तोंडातला घास वाळून जाईल म्हणून शेतकऱ्याला ते भिजवा जावंच लागली। एक शेतकऱ्याचा जीव वाचू आणि शेतकऱ्यासाठी चांगला उपाय म्हणून प्रशासनानं किंवा महावितरण यांनी दिवसाची लाईट देऊन आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।